बाबतीमध्ये यांच्यासंग होईल आपलं आपलं चालू त्यांना वनस्टोक यायचे म्हणून तर त्यांनी आता जे काही विषय केले की हडपसरमध्ये शीतल तुपेला अगेन्स्ट योगेश टिळकर ठेवला तसाच, बोरमध्ये संग्राम तोपटेला घेतलं, इकडं जगतापला घेतलं पुरंदरमध्ये. आपण हे इथं काय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अजितदादाला पण माहिती आहे की आणि एकनाथ शिंदेंना पण माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टीने प्रमोट होऊन द्यावं. बेस आहे बेस त्यांना त्यांचं टार्गेट 2000 आहे. म्हणजे मनसे, शिवसेना आणि तीन आहे का माहितीनुसार ते आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शहराचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून हा ड्रोन शो पुण्यामध्ये पार पडला. आणि ह्या ड्रोन शोसाठी मी कुतूहलापोटी एका दिल्लीच्या एका कंपनीकडे मी कोटेशन मागितलं. तर नेमकी ही तीच कंपनी निघाली ज्या कंपनीने पुण्यातला शो केला. कारण तसं माझ्याकडे रेकॉर्डिंग पण त्या कंपनीचं आहे की त्यांनीच म्हटलं की आम्हीच तो शो आम्हीच केला आहे म्हणून पुण्यामधला. आता त्यांनी 1000 ड्रोन्स करता 1 करोड रुपये त्यांनी सांगितले. 1 कोटी रुपये एवढं त्यांना पैसे लागतील असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही त्यांना डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी विचारल्या तर ते म्हणले 500-500चा स्लॉट केला जाईल. 15 मिनिटाचा एक शो होईल 500 ड्रोन्सचा आणि त्याच्यानंतर 15 मिनिटाचा दुसऱ्या 500 ड्रोनचा होईल. मग त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला जे काही सांगताल त्याप्रमाणे हे ड्रोन 15 मिनिटात खाली आले की दुसरे ड्रोन लगेच वरती जातील आणि त्यांच्या माध्यमातून लगेच दुसरा शो पण कंटिन्यू होईल. परंतु हा जो काही खर्च सांगितला हा 1 करोड रुपये हा फक्त नुसता ड्रोनचा आहे. पण याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी पावसाळा असल्यामुळे मला मोठा मांडव टाकावा लागला होता. त्यानंतरनं जागेवरती लाईटची व्यवस्था करावी लागली होती, साऊंड सिस्टीम लावावं लागलं होतं. त्यासाठी मला वाटतं आय थिंक अवधूत गुप्ते हे सुद्धा त्या ठिकाणी होस्ट करण्यासाठी आले होते. मग एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही जर जवळजवळ 2 करोड रुपये हा अर्ध्या तासात चोराडा केला. मग माझं तेच म्हणणं आहे या अर्ध्या तासाच्या 2 कोटी रुपयांसाठी पुणे शहरामध्ये आज कितीतरी विषयांमध्ये पैशाची गरज आहे. 4 वर्षापासून महानगरपालिकेची निवडणूक होणार आहेत, कुठलं बजेट उपलब्ध होत नाही आहे. महानगरपालिकेच्या तुम्ही जर दवाखान्यांमध्ये गेला तर त्या ठिकाणी जे काही मेडिकल इनबिल्ट आहेत त्या मेडिकलमध्ये कित्येक विषय औषधं नसल्यामुळे लोक माघारी फिरतात आहे. ससूनसारख्या सर्वोपचार रुग्णालयामध्ये जर आपण गेलात तर त्या ठिकाणी आज स्ट्रेचर नाही आहेत, व्हीलचेअर नाही आहेत. स्ट्रेचर आणि व्हीलचेअर मी स्वतः माझ्या स्वतःच्या पैशातून व्हीलचेअर आणि स्ट्रेचर ह्या त्यांना दिल्या होत्या. 5 व्हीलचेअर आणि जो 6-7 स्ट्रेचर हे जो आमच्याकडे असाच निधी आला होता त्या निधीमधून आम्ही हे दिलं होतं. पण मला वाटतं की मग हे लोकप्रतिनिधी असताना आपले खासदार साहेब हे विशेष म्हणजे पुणे महानगरपालिकेत त्यांनी 10 वर्ष नगरसेवक पद भूषवलेलं आहे. शिवाय ते पुण्याचे महापौर होते, स्टँडिंग कमिटी चेअरमन होते. मग त्यांना काय पुण्याच्या गरजा माहीत नाही आहेत का? सगळ्या पुण्याच्या गरजा त्यांना माहिती होत्या. मग ह्या गरजांवरती त्यांनी का नाही खर्च केले? त्याच्यावरती जर पैसे खर्च केले असते तर मला वाटतं की पुणेकरांना अजून चांगला आनंद झाला असता. परंतु हवेत उडणाऱ्यांना जमिनीवरचं काही गोष्टी दिसणार नाहीत. त्यामुळे हवेत उडणाऱ्यांनी हवेतलेच शो घेतले, जमिनीवरचे शो काय घेतले नाही. मी माझ्या वाढदिवसानिमित्त गेल्या 2 वर्षामध्ये 1000 गोरगरीब लोकांचे मोफत मूळव्याध ऑपरेशन केलेत. आम्ही 1000 लोकांचे मोफत मूळव्याध ऑपरेशन करून दिलेत. एकाकडने आम्ही 1 रुपया घेतला नाही. मग असे तुम्हाला नाही का तुम्ही जनतेला गृहीत धरता का? तुम्ही पुणेकरांना गृहीत धरता का? मला वाटतं की ह्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे जे काय भारतीय जनता पार्टी पुणेकरांना गृहीत धरते ना ते पुणेकर ह्या हवेत उडणाऱ्यांना जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाहीत. ठीक आहे.